9 दिवसामध्ये या ठिकाणी सगळे आलेले आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये रोज संध्याकाळी 4-4, 5-5 हजार तरुण, म्हणजे जे फर्ग्युसन कॉलेजच्या रोडवर फिरणारे सगळे तरुण आहेत ते रोज संध्याकाळी, आजही संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी येतील। रोज संध्याकाळी जवळजवळ 25 सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत, अगदी मराठी भावगीतांपासून तर सगळ्या फोक डान्स पर्यंत, हिंदी, इंग्रजी, देशभरातले अनेक डान्स या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे 25 पेक्षा जास्त या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झाले। 2 लाखापेक्षा जास्त रसिकांनी त्याला या भेट दिली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या युवराज मलिकांच्या कल्पनेतून आलेलं पुणे लीड फेस्टिवल खूप यशस्वी झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात देशभरातले अनेक लोक त्याला आलेले आहेत आणि सगळ्यात जवळजवळ 50 पेक्षा जास्त नामवंत लोकांनी या सगळ्या याच्यामध्ये व्याख्यान दिलेलं आहे। 4 विश्वविक्रम झालेले आहेत। आज 4था विश्वविक्रम आता या ठिकाणी आपण केलेला आहे आणि या 4 विश्वविक्रम मिळून दादा टोटल 12 लाख पुस्तकांची आम्ही रचना केलेली। 12 लाख पुस्तकं, म्हणजे 12 लाख पुस्तकांच्या माध्यमातून 4 विश्वविक्रम केलेले आहेत। म्हणजे पुस्तकाच्या दुनियेला आम्ही पूर्ण म्हणजे गगनाला भिडलो असं म्हणायला हरकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या सगळ्या याच्यामध्ये केलेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुस्तक 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 आणि पुस्तक आणि पुणे हे शब्द इतके समरस झालेले आहेत। काल अख्खं पुणे जाम होतं म्हटले, जिकडनं तिकडनं रस्ते जाम होते, यायलाही सगळ्यांना वेळ मिळत होत नव्हता। इतकं सगळं हा कार्यक्रम दादा जवळजवळ 500 लोकांची टीम रात्रंदिवस सर यासाठी काम करत होती। सगळे महाविद्यालयातल्या तरुणांपासून अनेक कार्यकर्ते आम्ही समोर दिसतोय, मी एकटा समोर दिसतोय, आमचे पराठे सर आहे, मलिक सर आहे, पण याच्या पाठीमागे खूप लोक आहेत। हे समोर बसलेले आमचे इथले व्यासपीठावरचे सगळे कार्यकर्ते आहेत, समोर बसलेले आहेत। आमचा सुनील पांडे बसलेला आहे, प्रफुल्ल पवार बसले, जायबाई मॅडम आहे, वैदेही मॅडम आहे, सोनोने मॅडम आहे, सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात। इकडे आमचे अभय कुलकर्णी आहेत, बायदंडे सर आहेत, सगळी मंडळी, सुनील भटके आहेत, भालचंद्र, अनेक मंडळी, जवळजवळ 27 खात्यांमध्ये सगळे काम करत होते। आणि शेवटी एक टीमवर्क होतं, एक सामूहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे। एवढंच मी म्हणेल की सामूहिक प्रयत्नांचा हा आविष्कार आहे, कोणा एका व्यक्तीमुळे हे झालेलं नाहीये। हे पुण्यातल्या पुणेकरांचा हा उत्सव आहे। आमचे युवराज मलिक कायम म्हणतात, ये केवळ फेस्टिवल हमारा नहीं रहा, ये एनबीटी का नहीं रहा, ये पुणे का उत्सव हो गया है। आणि ते पुणेकरांनी या ठिकाणी सिद्ध केलंय। मी या निमित्ताने एवढंच सांगतो, पुणेकरांना मी एवढंच आवाहन करतो